ज्याच्या त्याच्या तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी थँक्यू डीजे आजच्या रात्री म्हणजे आज शेवटची मॅच सुरू होते. काल मला वाटतं आपण 1:15 वाजता शेवटची मॅच सुरू केली. 1:15 तास अगोदर आहोत आपण. भूषण देशमुख विनायक आडकर आणि गिरीश देशमुख PPL ची टीम ही भारी माणसे आहेत खास PPL ची टीम ही बंटी रायडर्स विरुद्ध सर्व संघांची सारखीच साथ नाही कुणाला खास प्रत्येकाला हार जीत आहे कुणी फेल कुणी पास प्रत्येकाला हार जीत आहे कुणी फेल कुणी पास 11 न देखील या अगोदरची लढत जिंकलेली आहे. आजची कालच्या लढती स्वप्नील 11च्या बघितल्या तर त्यांनी कालची एक मॅच जिंकलेली आहे. एकच मॅच स्वप्नील 11 एक मॅच खेळले, काल एक जिंकले होते ते आणि सकाळची मॅच देखील आज दुपारची मॅच देखील त्यांनी जिंकलेली आहे अथर्व 11 विरुद्ध. तर बघायचंय स्वप्नील 11 तिसऱ्या सामन्यामध्ये सलग तिसरा विजय मिळवणार का. तर या स्पर्धेमध्ये हा विजय बंटी रायडर संघासाठी देखील महत्त्वाचा ठरेल, कारण आपल्याला माहिती आहे 5 संघ एका गटामध्ये आहेत, 4-4 मॅचेस प्रत्येक टीमला खेळायच्या आहेत. तर किमान 3 मॅचेस जिंकलेल्या संघाला पुढे क्वालिफाय होण्याची संधी असणार आहे. जो संघ 4 मॅचेस जिंकेल तो निर्भेळ यश मिळवत पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, परंतु 3 मॅचेस जिंकलेल्या संघाला कदाचित या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पुढची फेरी गाठण्याची संधी आहे. आणि त्यामुळं बंटी रायडर्स स्वप्नील 11 या दोघांनाही विजय गरजेचा आहे. स्वप्नील 11चा हा तिसरा सामना आहे, बंटी रायडर्सचा हा चौथा सामना आहे. दोन्ही संघाच्या संघ मालकांचं आम्ही पुन्हा एकदा कौतुक करतो. बंटी रायडर संघाचे मालक आहेत सन्मान्य बंटी शेठ कुडके, सन्मान्य बंटी शेठ शिंदे. तर स्वप्नील 11 संघाचे संघ मालक स्वप्नीलजी शेलवले, राहुलजी विषय या सर्व संघ मालकांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी खेळाडूंना आपण सपोर्ट केल्याबद्दल, त्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल, या स्पर्धेमध्ये त्यांना आपण प्रवेश करण्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल. तर जाऊ मैदानामध्ये षटक सुरू झालेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ तेजस गोलंदाजी मार्कवरती, अमोल आणि कवी ही जोडी मैदानामध्ये. अमोल चव्हाण, विशेष म्हणजे अमोल चव्हाणला मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. स्वप्नील 11चा हा खेळाडू फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालेली टीम स्वप्नील 11. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बंटी रायडर्सनं टॉस जिंकून घेतला होता. त्यांचा संघ क्षेत्ररक्षणासाठी तेजस पडवळ या खेळाडूने या स्पर्धेमध्ये मोठं प्रभावित केलेला आहे. रिव्हर्स अटेम्प्ट, फुल टॉस चेंडू होता, दिशा दिली, गॅप मोठा, सीमा लई भारी त्यांची दोस्ती यारी, नाव गाजताय घरोघरी, क्रिकेट वीरानी गरुडा परी, भारी घेतली उंच भरारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी. थँक्यू गीत आहे, प्रत्येकाची हीच भावना आहे. त्या स्पॉन्सरला सातत्यानं बरोबर घेऊन स्पर्धांचं आयोजन करणं ही अत्यंत अवघड गोष्ट. हे कधी शक्य होतं? तुमचा बॉन्ड हा पक्का असला पाहिजे. एखादा व्यक्ती कसा आहे, तो चांगला आहे स्वभावाने की वाईट आहे, हे कशावरून ओळखायचं? तर त्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. चाणक्याने सांगून ठेवलेलं आहे की जर तुमचा नोकर हा जुना आहे तर असं समजायचं की तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात, नो बॉल. तुमचा मित्र हा खूप जुना मित्र आहे, 15, 20, 25, 30 वर्ष तुमची मैत्री टिकून आहे, तर तुम्ही चांगले व्यक्ती आहात, तुमचा स्वभाव चांगला आहे असं ओळखायचं. हे ठोकताळे 2. जर सलग 5 वर्ष स्पॉन्सर्ड इथे
या मंडळींच्या आयोजनावरती विश्वास ठेवून संघ घेतात, इतर माध्यमातून स्पर्धेशी जोडले जातात. विशेष म्हणजे याचा अर्थ ती आयोजनाची पोचपावती आहे. ही मंडळी सातत्याने या स्पर्धेशी जोडली जात आहेत आणि म्हणून आयोजकांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. याबरोबरच रिव्हर्स अटेम्प्ट केला तिथे मात्र फसलेला हा प्रयत्न आहे. लेगबाईचा इशारा येईल पंचांकडून. धावफलकावरती इथे धावा आपण बघू शकतो. 11 धावा षटक क्रमांक दुसरं नाही षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. तेजस पडवळ, सुभाष पाटील सर, शशांक पाटील सर आणि बाळा इकारे सर या स्पर्धेमध्ये ऑफिशियल्स आहेत, पंचांचं काम करतायत आणि अत्यंत सुंदर अंपायरिंग आम्ही या स्पर्धेमध्ये बघतोय, म्हणून त्या पंचांना मनपूर्वक धन्यवाद आहेत. रमेशजी मयेकर माझ्या समेत ॲज अ स्कोरर आम्ही सज्जाद भाईंना देखील बघितलं होतं काही सामन्यांसाठी, ते अजूनही माझ्या शेजारी जोडलेले आहेत. खरं तर प्रत्येक जण काम करतो हे महत्वाची गोष्ट आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पहिल्या षटकामध्ये मिळत आहेत 4 या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान, या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण, इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान, या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान, या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. थँक्यू डीजे. सचिन केवणे ऑलराऊंडर. संपलेला आहे. धावफलकावरती 15 धावा, सलामीची जोडी, अमोल चव्हाण एक चांगली गोष्ट आहे की ज्यावेळेस आयकॉन खेळाडू असतो ना त्यावेळेस स्थानिक खेळाडूंना देखील त्याच्याबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करायला मिळते. तो कसा वागतो, तो कसा खेळतो याचं जवळून निरीक्षण करता येतं आणि त्यामुळंच आयकॉन स्पर्धांमध्ये असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तो डिसिजन कसा घेतो, अनुभवी खेळाडू असतात आणि निश्चित प्रकारे मोठ्या खेळाडूंच्या जवळ जाणं, त्यांच्या जवळ राहणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणी उद्या बरोबर 3 वाजता रिपोर्टिंग करायचे. 3:30 वाजता मॅच सुरू करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतलेला आहे. आज 4 वाजून मला वाटतं काहीतरी 10-12 मिनिटांनी मॅच सुरू झाली होती, तरी देखील आपण पाहतोय की 12च्या पुढे काटा गेलेला आहे. त्यामुळे उद्या अजून वेळ कमी करण्याचा आपला प्रयत्न आहे. गुरु 11 मास्तर 7900 या 2 संघांमध्ये मॅच होणार आहे. गुरुनाथजी मसने साहेब, नंदू मस्कर साहेब आणि श्याम देशमुख सर या संघांना आम्ही विनंती करतो की आपण बरोबर उद्या 3 वाजता रिपोर्टिंग करा. आपण 3:30 वाजता पहिला चेंडू उद्या टाकणार आहोत. याकडं मी सगळ्यांचं लक्ष वेधतो आहे. इथे फलंदाज बाद होते. व्हेरी फर्स्ट बॉल दिनेशनं विकेट मिळवली आणि बाद झाला कवी शेंडे. षटक दुसरं सुरू झालं. येवाना पहिल्या चेंडूवरती पहिलं यश कवी शेंडेच्या रूपानं. नवीन फलंदाज नितेश. स्ट्राईक एंडवरतीच नितेश असेल. हा चेंडू पाहायचाय. कड घेतली, कट करण्याचा प्रयत्न होता चेंडूला, मात्र आतली कड लागल्यानंतर यष्टीरक्षक चेंडूवरती खूप वेगानं धावफलकावरती असतील धावा, त्या 15 धावा. आदरणीय दीपक दादा चव्हाण यांना खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देईल. खरं तर मागच्या 2 वर्ष आपण स्पर्धा घेऊ शकलेलो नव्हतो, परंतु दीपक दादा एक असं व्यक्तिमत्व आहे की एकदा का एखादा माणूस त्यांच्या संपर्कात आला की तो माणूस कायमस्वरूपी त्यांचा होऊन जातो. प्रेक्षक जमल्याने आवडीचा खेळ बघाया क्रिकेटचा. प्रेक्षक जमल्याने आवडीचा खेळ बघाया क्रिकेटचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा. 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 थँक्यू. या चौकाला बरोबर धावफलकावरती आहेत 19 धावा.
दीपक दादांविषयी मला खूप चांगले अनुभव मागच्या 2 वर्षामध्ये आलेले आहेत. खरं तर आपण अत्यंत धकाधकीच्या परिस्थितीमध्ये सगळेजण जीवन व्यतीत करत होतो. घरातून बाहेर पडता येत नव्हतं, घरामध्ये सगळे बसलेलो होतो आणि अशा परिस्थितीमध्ये दीपक दादा दर 8-10 दिवसाला फोन करून आवर्जून चौकशी करायचे, जिव्हाळ्याने विचारपूस करायचे की काय चाललंय, कसं चाललंय, कोरोनाची काय परिस्थिती आहे, तुम्ही काळजी घेताय का, काय करताय, याची सगळी विचारपूस करण्यासाठी आवर्जून दर 8-10 दिवसाला त्यांचा फोन असायचाच. तर एवढी आस्थेनं विचारपूस करणारी माणसं मला समाजामध्ये क्वचितच भेटलेली आहे. कदाचित दीपक दादांनी इतका दुसरा एखादा कोणी असेल. आणि म्हणून अशी माणसं जर आपल्या संपर्कात येत असतील, आपल्या जवळ येत असतील, इतकी प्रेम करणारी माणसं असतील, तर निश्चित प्रकारे त्यांच्यासाठी सुद्धा अधिक काही करण्याची आपली जबाबदारी आहे. याबरोबरच एक चांगला फटका कार्पेट ड्राईव्ह लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक तिथे आहे. धावफलक पोहोचेल 1 धावेने पुढे. 22 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. अत्यंत सुंदर मॅच आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये 2 बलाढ्य संघांमध्ये ही मॅच आहे. शहाबाजभाई बुबेरे यांचं हे अत्यंत सुंदर मैदान आहे. खरं तर त्यांच्या मालकीचं मैदान आहे, परंतु क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व असल्यामुळे ते आणि त्यांचे बंधू त्यांनी क्रिकेटसाठी हे ग्राउंड तयार केलेलं आहे. इथं ओबडधोबड जागा होती, उंच सकल भाग होता, परंतु त्यांनी प्रचंड मेहनत करत हे सुंदर मैदान इथे नंदनवन उभं केलेलं आहे. आपल्या परिसरामध्ये आपण पाहतो अनेक स्पर्धा या मैदानामध्ये होतात. ते स्वतःही स्पर्धा घेतात आणि त्याचबरोबरच अनेक आयोजक इथे येतात, त्यांना विनंती करतात की आम्हाला ही स्पर्धा द्या. ते देखील मोठ्या मनानं स्पर्धांसाठी, क्रिकेटसाठी हे मैदान उपलब्ध करून देतात. निश्चित गरज आहे, कारण मागच्या 2 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला मैदानांची गरज प्रामुख्याने भासली. तर 2 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती आपण बघू शकतो 22 धावा आहेत. आज तुम्ही बघताय प्रत्येक जण तणावग्रस्त जीवन जगतोय. स्ट्रेस, तणाव काय करतो? ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का, साखर खाऊन जो खेलेगा खेल उसे याद. शरीरामध्ये इन्शुलन्सचं प्रमाण नियंत्रित ठेवणारा घटक असतो, त्यामुळे तुमची साखर वाढत नाही. परंतु तुम्ही जर सतत तणावात असाल, प्रेशर मध्ये असाल, तर तुमची साखर निश्चित प्रकारे वाढते. ब्लड प्रेशर, स्ट्रेस हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि जर तुम्हाला तणावमुक्त जीवन जगायचं असेल तर तुम्ही खेळणं किंवा शरीराला व्यायाम करणं हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. स्वतःला विसरणं हा सध्यात महत्त्वाचा घटक आहे आणि त्यासाठीच मैदानं गरजेचे आहे. ज्यावेळेस तुम्ही शरीर तुमचं असे स्वस्थ ठेवायचं असेल तर मैदानांवरती खेळणं गरजेचं आहे. तुम्ही मैदानावरती येणं गरजेचं आहे. आणि अलीकडे आपण पाहतो हेल्थ कॉन्शियस अनेक लोक, तुम्ही सकाळी 5 वाजता उठल्यानंतर तुम्हाला रस्त्यावरती चालताना लोक दिसतील, पण तिथे जर अशी मैदानं असतील तर मला वाटते नागरिक इथे येऊन आपलं आरोग्याची काळजी घेतील. आणि भविष्यामध्ये त्यामुळं मैदानांचं खूप मोठं महत्त्व येणार आहे, खूप मोठं महत्त्व येणार आहे. कारण अलीकडे आपण पाहतो की पब्लिक ग्राउंड आता अवेलेबल राहिलेली नाहीत. तुम्ही नशिबान आहात की इथे तुमच्याकडे जागा अजून उपलब्ध आहे, परंतु पुढच्या 5 वर्षामध्ये मी सांगतो तुम्हाला या जागा सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार नाही. हे सगळा कमर्शियल झोन असणार आहे आणि त्यामुळं मैदानं टिकवणं हे भविष्यामध्ये राज्यकर्त्यांसमोर सर्वात मोठं आव्हान आहे. धावफलकावरती आपल्याला जायचं. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू. 23 धावा. पुण्यामध्ये आम्ही मागच्या 2-3 वर्षामध्ये अशी अनेक मैदानं स्वतः काही लोकांनी खाजगी जमिनी या मैदानांमध्ये रूपांतरित केलेले आहेत. आजही तुम्ही जर पुण्याचा व्ह्यू असा बघितला ना वरून, तर तुम्हाला 35-40 मैदानं पुण्याच्या परिसरामध्ये डेव्हलप झालेले, ग्रास ग्राउंड डेव्हलप झालेले बघायला मिळतील. आणि एवढी मोठी मागणी आहे, कमर्शियल दृष्ट्या सुद्धा तुम्ही मैदानं निर्माण करू शकता. खूप चांगला उत्पन्नाचे सोर्स त्यातून मिळतात. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू डीप लॉंग ऑन सीमारेषेवरती आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन खेळतोय. हा फटका. 2 धावा इथे मिळतील. धावफलक 2 ने पुढे पोहोचेल. 25 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. नितेश आणि अमोल चव्हाण ही जोडी मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये मात्र 7 धावा आल्या. ते एक गडी गमावला होता. दिनेशनं पहिल्या चेंडूवरती यश मिळवलं होतं आणि त्यानंतर पुढच्या चेंडूंवरती मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना लांब ठेवलं होतं.
तर तेजस पडवळ परत एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस फटका पुन्हा एकदा चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षण देखील तितकंच सुरेख आहे. चेंडू येतोय, त्याने अगदी खालून थ्रो टाकला. एक धाव केवळ इथे मिळते, ती अमोल चव्हाणला. धावफलकावरती 26 धावा. 26 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. स्वप्नील 11 विरुद्ध बंटी रायडर्स अशी मॅच आपण मैदानामध्ये बघतोय. स्वप्नील 11 ची फलंदाजी मैदानामध्ये, तर बंटी रायडर्स टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये. कमीत कमी धावांवरती रोखणं हे अत्यंत महत्वाचं आहे, परंतु फलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये 15 धावांची सनसनीत सुरुवात केलेली आहे. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा, तर तेजस पडवळ या षटकामध्ये धावा अडवण्यात यशस्वी ठरलेला आहे. ओहो, सुंदर चेंडू, फुलर लेनचा चेंडू उजव्याच्या बाहेर होता. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न केला, परंतु लेंथ मजबूत होती, अत्यंत सुरेख होती, त्याचमुळेच हा फटका कनेक्ट झाला नाही. धावफलकावरती 16 धावा. परत एकदा गोलंदाज तेजस पडवळ. केवळ 4 धावा या षटकामध्ये. 5 चेंडू टाकले तेजसनं. परत एकदा हा थोडासा अलीकडे टाकला, एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि लाएगा तू छठी का ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का. जो थँक्यू खेलेगा खेल थँक्यू उसे याद आएगा तू छठी का. मेहनत घेतली. पहिल्या 5 चेंडूमध्ये 4 धावा दिल्या. चेंडू टाकायचा होता, तो टाकला. 5 धावा तिथे मिळाल्या. खराब झालं. अजून एक चेंडू टाकायचा. रेषेच्या बाहेर जाईल आणि इथे डेड बॉलची घोषणा पंच करतायत. अजून एक चेंडू टाकायचा आहे. कोणती क्रिया या चेंडूवरती घडणार नाही. डेड बॉल 20व्या क्रमांकाचा नियम आहे. खूप मोठा नियम आहे क्रिकेटमध्ये. जवळपास 35 त्यामध्ये पोटकलम आहेत आणि काही डेड बॉल पंच खुणेने इशारा सुद्धा करत नाही की बॉल डेड झालेला आहे, ऑटोमॅटिकली डेड होतात. ओव्हर समाप्तीची घोषणा केली पंचांनी, डेड बॉल. तिथून पुढे तुम्हाला धावा घेत नाही किंवा कोणताही इशारा दिला पंचांनी, मग तो बादचा असेल, तो नो बॉल वाईडचा असेल, त्या इशारा केल्यानंतर बॉल तक्षणीच डेड होतो. तिथून पुढे तो बॉल क्रियाशील राहत नाही. याबरोबरच एक चांगला चेंडू, शेवटचा चेंडू अतिशय अप्रतिम पडतोय. धावा मिळणार नाही इथे. धावफलकावरती आपण बघू शकतो. हे प्रेक्षक जमल्याने आवडीचा खेळ बघाया क्रिकेटचा. हे प्रेक्षक जमल्याने आवडीचा खेळ बघाया क्रिकेटचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा. 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 थँक्यू डीजे अमोल चव्हाण. तेजस पडवळचे एक अनोखं रेकॉर्ड आपल्या समोर आलेलं आहे. 7 नो बॉल. कपिल देवचं एक रेकॉर्ड आहे कसोटी क्रिकेटमध्ये. आता माझ्याकडे मोबाईलमध्ये ते सगळं रेकॉर्ड केलेलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आणि वन डे क्रिकेटमध्ये कपिल देवनं अख्ख्या कारकिर्दीमध्ये एकही नो बॉल टाकला नाही. इयान बोथम एकही नो बॉल अख्ख्या कारकिर्दीमध्ये टाकला नाही. विचार करा, 125 वन डे, 63 टेस्ट, इतकं मोठं क्रिकेट खेळल्यानंतर जर एखादा गोलंदाज, तोही आघाडीचा गोलंदाज, एकही नो बॉल टाकत नसेल तर तो गोलंदाज काय ताकदीचा असेल. इथे तेजस पडवळकडून 8 षटकांमध्ये 7 नो बॉल टाकलेले आहेत. अनुशासित गोलंदाजी ज्याला म्हणतात, कपिल देव एकदाही धावबाद झालेला नाहीये. हे देखील एक अनोखं वैशिष्ट्य आहे खेळाडूंचं. प्रत्येक मॅच हे खेळाडू कोणत्या लेवलवरती खेळत असेल. सचिन तेंडुलकर शेवटची मॅच खेळत होता, रिटायर होणार होता तेंडुलकर.
आता तेंडुलकर रिटायर होणार आहे, शेवटची मॅच खेळतोय. मला सांगा, अभ्यास करायची काय गरज आहे का, सराव करायची काय गरज आहे का? तरी सुद्धा तेंडुलकरनं त्या मॅच मध्ये शेवटचा इनिंग खेळायला येत असताना 1 तास सराव केला आणि मग तो मैदानामध्ये उतरला. हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. खरं तर वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त धावफलकावरती 32 धाव आणि सातत्यानं तुम्ही ज्याही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असा, सातत्यपूर्ण मेहनत आणि सतत नाविन्याचा शोध घेणं, सतत काहीतरी नवीन बदल करणं आपल्यामध्ये हे महत्वाचं आहे. समालोचन करताना सुद्धा आम्हाला वेळोच्या वेळी अपडेट राहावं लागतं. जर अपडेट राहिलो नाही ना आपण, तर काळाच्या ओघात संपून जाऊ. याबरोबरच आपण पाहतोय सुंदर फटका. पालकमंत्रीची मियर स्पर्धा ठेवलाय मागणी या शहराला. पालकमंत्रीची मियर स्पर्धा ठेवलाय मागणी या शहराला. दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेशराव दादा फलंदाजीचा एक सुंदर षटकार, धावफलकावरती 38 धावा. या PPL लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. 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 मयूरशी शेलार एक नंबर तो ऑलराऊंडर आहे वांगणीचा. सुनील केवने ऑलराऊंडर, हुकमी खेळाडू ढवले पाड्याचा. सुनील शेंडे आणि कवी शेंडे बॉलर धारो. आणि एखाद्या फलंदाजाने जर षटकार मारला ना, तर गोलंदाज अधिक त्वेषाने त्याच्यावरती तुटून पडतो आणि तेच झालं इथे. आम्ही पाहिलं गोलंदाज आशिषला त्यानं पुढच्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त करत इथे खेळी संपुष्टात आणली अमोल चव्हाणची. षटकाराचं उट्ट काढलं असं आपण म्हणू शकतो. आमिर सोहेल मला वाटतं पाकिस्तानचा कोणता तरी खेळाडू होता आणि व्यंकटेश प्रसाद त्यांच्यामध्ये देखील असा काही प्रकारचा कॉन्ट्रोवर्सी बघायला मिळाली होती. शोएब अख्तर हरभजन सिंग मध्ये एका मॅच मध्ये आपण बघितलं होतं बघा. शोएब अख्तरला सटासट षटकार मारले होते हरभजन सिंगनं आणि तो पण ती मॅच हरभजन सिंगनं जिंकून दिली होती भारताला. आणि मग मात्र शोएब अख्तरचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. कपिल शर्मा शो मध्ये एका शो मध्ये दोघेही होते आणि आवर्जून कपिल शर्माने हा किस्सा त्यांच्यासमोर काढला होता. तर त्यांनी मात्र तिथे स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवली. दोघांनी एकमेकांचं भरपूर कौतुक केलं. परंतु मॅच मध्ये अक्षरशः हरभजन सिंगचा त्यावेळेस आम्ही रौद्रावतार बघितला होता. असं असतं क्रिकेटमध्ये, या गोष्टी होत असतात. आणि ओहो काय घडतंय तिथे. चेंडू वेगानं सीमारेषेकडे कूच करेल. क्षेत्ररक्षक पाहायचं कमालीचा वेगवान. तिथे रिले थ्रो आणि सुंदर कॉम्बिनेशन बघायला मिळालं. धावा मिळाल्या 3, यस 2 धावा इथे प्राप्त होतील आणि धावफलकावरती पुढे 41 धावा. 41 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. स्वप्नील 11 षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. 41 धावा धावफलकावरती. फलंदाज मैदानामध्ये सागर, यस नितेश. स्ट्राइक एंड वरती नितेशचा खूप चांगला फटका आहे. चेंडूचा जिथे टप्पा पडतो तिथे हलकीशी माती उडते. सुंदर चित्र दिसतंय संध्याकाळच्या सत्रामध्ये. धावफलकावरती 1 ने वाढ होईल. 42 धावा. कारण ऊन प्रचंड आहे, वरची माती प्रचंड तापते आणि ती मोकळी होते. अशा परिस्थितीमध्ये माती वरती चेंडू आदळल्यानंतर माती उडते, जरा धूळ निर्माण होते मैदानामध्ये. चित्र दिसायला कॅमेरा वर्क मध्ये देखील अतिशय सुंदर दिसेल ते. ओहो फुल टॉस चेंडू स्लॉट मध्ये होता.
जबरदस्त फटका. तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी. त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. त्याच्या तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन. बीपीएल क्रिकेट टुर्नामेंट वांगणी गावाची शान. बीपीएल क्रिकेट टुर्नामेंट वांगणी गावाची शान. राजेंद्र शेलार संपत देशमुख देती सर्वांना मान. पालकमंत्री प्रीमियर लीगचे जमल्यात सर्वजण. पालकमंत्री प्रीमियर लीगचे जमलेत सर्वजण. स्वप्नील शेलवले वीरेंद्र जवेरी त्याची न्यारीच कामगिरी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी. त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. त्याच्या तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी. खेळू शकतो इथे. स्वप्नील 11 संघाने मजबूत स्थितीमध्ये ते दाखल झालेले आहेत. मोठं आव्हान समोर असणार आहे आणि मोठ्या आव्हानाला सामोरं जायचं असेल तर मनाची तयारी असणं महत्त्वाचं आहे. मानसिकदृष्ट्या कणखर असणं महत्त्वाचं आहे आणि तुमच्याकडे चांगले प्लॅन्स त्याच्याबरोबर असणं महत्त्वाचं आहे. एक चांगला चेंडू आपण पाहिला गोलंदाज जीवनला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती समालोचन कक्षाच्या बाजूने तो गोलंदाजी करतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकून तो बाहेर घेऊन गेला. ही कौशल्य आहे आणि विशेष म्हणजे या खेळपट्टीवरती चेंडू चांगला मूव्ह होतोय. जे गोलंदाज फिरवतात बॉल त्यांच्यासाठी हे विकेट अत्यंत सुंदर आहे. आणि अलीकडं व्हेरिएशन असल्याशिवाय जो जोरजोरात गोलंदाजी वेगात टाकणाऱ्या गोलंदाजांचं महत्त्व कमी झालेलं आहे क्रिकेटमध्ये. तिथं व्हेरिएशन करणारे गोलंदाज हवेत. कट टाकणारे गोलंदाज पाहिजे, चेंडू आत आणणारे गोलंदाज पाहिजे, बाहेर टाकणारे बॅक ऑफ द हँड टाकणारे गोलंदाज महत्त्वाचे असतात आणि तरच तुमच्या गोलंदाजीवरती तुम्ही धावा वाचू शकता. अन्यथा जोरजोरात टाकणाऱ्या गोलंदाजांना एकही चेंडू फलंदाज मैदानामध्ये ठेवत नाही अशी परिस्थिती आहे. आणि एवढं कौशल्य फलंदाजांनी आपल्या फलंदाजीमध्ये विकसित केलेलं आहे. स्लोवर वन चेंडू बॅक ऑफ द हँड टाकला. यावेळेस गुड लेन स्पॉटवरून बाहेर घेऊन गेला. अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न फसला. चेंडू एकीकडं बॅट दुसरीकडं. निर्धाव. धावफलकावरती आपण पाहू शकतो 48 धावा. जीवन षटक क्रमांक 5 आणि या डावातलं अखेरचं षटक आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज ही नितेश चांगला खेळला. खूप मॅरेथॉन खूप लांब इनिंग तो खेळला. या सामन्यातला तो ड्युरासेल बॅटरी आहे. चार्जिंग संपत नाही आणि त्याच्यासाठी चौकार षटकार हे पेट्रोल आहे. इथे हमारी खेल है इस मिट्टी का, जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुछट्टी का. ये मिट्टी है माँ हमारी खेल है इस मिट्टी का, जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुछट्टी. यांच्या बॅनर वरती चढवलेला हा षटकार रिव्हर्स हुकचा हा षटकार असू शकतो. धावफलकावरती आपण पाहू शकतो धावा आहेत त्या 54. पहिले 2 चेंडू निर्धाव होते, त्यानंतर पाहायचे वाईटची मागणी केली जाते. काय काय घडतंय विलक्षण काही नोकझाक मैदानामध्ये बघायला मिळाली. अर्थात वाईड आहे त्यामुळे एक अतिरिक्त धाव धावफलकावरती पुन्हा एकदा पुढे पोहोचेल. 55 धावा. अतिरिक्त धावा रोखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिले 2 चेंडू जीवनने निर्धाव टाकले होते. फलंदाज नितेश समोर. नितेशने देखील तुम्ही पाहिलं असेल दुसऱ्या चेंडूवरती चौकार खेळला. त्यानंतरचे परत तो 5 चेंडू एक सिंगल डबल खेळला. पुन्हा त्याने चौकार खेळला. त्यानंतर परत तो 6 चेंडू एकेर दुहेरी धावा खेळला आणि त्यानंतर परत एकदा त्याने षटकार ठोकलेला आहे.
पेट्रोल त्याला वाटलं ना असं कमी झालेलं आहे, तो लगेच चौकार षटकार खेळतो आणि पेट्रोल भरून घेतो, पुढच्या चेंडूला तयार होतो मोठा फटका खेळायला, मोठी राईड करायला. जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से बस एक आवाज निकलती है, बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल वांगणी क्रिकेट प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल वांगणी क्रिकेट प्रीमियर लीग. थँक्यू जीवन वरती निश्चित मोठा. पहिले 2 चेंडू होते, मात्र पुढच्या 2 चेंडू मध्ये 11 धावा आलेल्या आहेत. हा चढ उतार म्हणजे क्रिकेट मधली मजा आहे. भरती ओहोटी म्हणजे क्रिकेट मधली गंमत आहे. क्रिकेट हे अस्थिर असतं. सन्माननीय लक्ष्मणजी पोळ उर्फ लाची गोल्ड मॅन यांचं आगमन झालेलं आहे. वाह, लक्ष्मणजी पोळ सरांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. पाचवं षटक दीपक चव्हाण या दादानी केलं बीपीएल स्पर्धेचं आयोजन. योगेश राऊत या दादांचा असतो स्पर्धेसाठी नेहमी नियोजन. हे संपत देशमुख दादा मनोबल वाढवती खेळाडूंचा, हे संपत देशमुख दादा मनोबल वाढवती खेळाडूंचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा, पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा, पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा, पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा. उल्हास झुले डीएस संघाचे स्पॉन्सर, गौरव अमोल नरेश शेलारचा संघ प्रभू युवा प्रतिष्ठान, दिल्ली आदर्श 11 संघाला 7 युनुस गाजीचा, रुपेश गवली याशीर बुबेर सन्मान करतीये खेळाडूंचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा, पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा, पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा, पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा. बरी 11 संघाचे भावे शेला देखील शेलार आहेत दिलदार. बंटी रायडर संघाचे बंटी गुडके बंटी शिंदे आहेत स्पॉन्सर. हे असम खानचा संघ यो आयन 11 नावाचा,
के टायगर संघ केसच हा किरण देणार दादांचा पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी बंटी रायडर्स या दोन संघामध्ये संभाजी राजे वरती आक्रमण केलं होतं 5 लाख सैन्यासमोर. इतकं मोठं आव्हान समोर असताना देखील संभाजीराजे डगमगले नाहीत. औरंगजेबाला असं वाटलं होतं की संभाजीराजे आता आपल्या शरण येतील आणि स्वराज्य आपल्या हवेली करतील, परंतु ज्या वेळेस तो बुऱ्हाणपूरच्या वेशीवरती आला होता त्याच वेळेस त्याच्याच एका तुकडीवरती मराठ्यांनी हल्ला चढवून त्यांची नासधूस करून मराठी गायब झाले होते. आणि ही गोष्ट ज्यावेळेस औरंगजेबाला कळली त्याच वेळेस खरं तर त्याला पुढच्या संघर्षाचा अंदाज यायला हवा होता. छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये संभाजीराजांनी काय केलं की छोट्या तुकड्या बनवल्या. छोट्या छोट्या तुकड्यांमधून वेगवेगळ्या आघाड्यांवरती औरंगजेबाच्या सैन्यावरती हल्ला करणं सुरू केलं. एका बाजूला आदिलशाह, निजामशाह, गोवळकोंड्याचा कुतुबशाह यांच्याबरोबर हात मिळवणी केली आणि मग औरंगजेबाच्या सैन्यावरती तुटून पडले. 6-7 वर्ष औरंगजेबाला यश येत नव्हतं. त्यावेळेस औरंगजेबाने असं ठरवलं, त्याला कळलं की आपल्याला यश काय येत नाही, तर इकडं आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह मराठे सगळे एकत्र झालेले आहेत आणि ते एकत्र येऊन आपल्याबरोबर लढतायत. आणि ही खरं तर हुशारी संभाजीराजांनी दाखवली होती. आणि मग त्यांनी काय केलं की आधी विजापूरवरती हल्ला चढवला, विजापूरवरती विजय मिळवला, त्याच्यानंतर कुतुबशाही संपून टाकली आणि त्यानंतर निजामशाहीला देखील हादरे दिले आणि मग स्वराज्याकडे वळला औरंगजेब. उजव्या इष्टच्या बाहेर टाकलेला हा चेंडू इथे ठरेल. काय झालंय? शेवटची इनिंग आहे. 65 धावांचं लक्ष आहे आणि पुन्हा एकदा आपल्या समोर या सामन्याचं धावतं वर्णन आणि आजची सांगता करण्यासाठी मी निमंत्रण कर देतोय महेश धुळे सरांना. या मॅडी, स्वागत आहे. तर धन्यवाद नरेशजी डोंबे सर. जाऊया शेवटच्या आणि अंतिम लढतीकडे, जिथे दोन संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना 4 चेंडू या ठिकाणी डॉट. यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी चेंडू मिड ऑफला येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत. एकच धाव या ठिकाणी मिळेल. अमोलची गोलंदाजी आपण पाहतोय. जबरदस्त स्पेल आपण पाहिला तर पॉवर प्लेचं हे पहिले षटक आणि या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त केवळ अद्यापपर्यंत फक्त 1 धाव खर्च केली आहे. टार्गेट या मॅच मध्ये 65 धावांचं. धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना बंटी रायडर्स या संघाला सलामीची जोडी आपण पाहतो. तेजस पडवलच्या समवेत आशिष मोरे अर्थात चिवा हा खेळाडू आपण पाहतोय. यावेळेस ऑनसाइडला फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु एका टप्प्यावरती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. अगदी ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहिली अमोलची, त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलं आणि अंतिम सामन्यामध्ये यावेळेस अत्यंत चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज अमोलचं कौतुक करावं तितकं कमी आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त केवळ धावा खर्च केल्या आहेत. 2 धावा पहिलं षटक इथे कंप्लीट होतं. 2 धावा धावफलकामध्ये गमावला नाहीये. संत सुरुवात या ठिकाणी बॅटिंग करत असताना बंटी रायडर्स. चला विनंती असेल स्वप्न टीमला की आपण जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग करायची नाहीये. आजच्या रात्रीतील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते. पालकमंत्री प्रीमियर लीग दिवस क्रमांक 2 मधून आपण पाहतो. दुसरी रात्र आजची
आणि या आजच्या रात्रीमधील हा अंतिम सामना. उद्याच्या दिवसामध्ये पहिली मॅच गुरु 11 वर्सेस मास्टर 7900. या संघाला विनंती असेल 3 वाजता तुम्ही रिपोर्टिंग करायची आहे. बरोबर 3:30 या ठिकाणी पहिला बॉल मैदानावरती पडेल. तर नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी tenniscricket.in यांची संपूर्ण टीम. आपणास देखील विनंती असेल आपण 3 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. DJ मास्टर आपणास देखील विनंती आणि सर्व कॉमेंटेटर्स यांना देखील विनंती असेल आपण 3 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. अत्यंत महत्वाची सूचना आणि षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरुवात चांगली पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती मात्र आपण पाहतोय फलंदाज आशिषच्या बॅटमधून येतोय षटकार. महत्वाची सूचना. फलंदाज या ठिकाणी बाद होतो. आशिषला मात्र परतावा लागेल. षटकाराला दिलेलं हे क्विक रिप्लाय होतं आणि धक्का क्रमांक पहिला हा लागत असताना आशिष पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा ठेवलाय वांगणी या शहराला. दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राहुल दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. नाव गाजतय दीपक दादांचा, नाव गाजतय योगेश दादांचा, नाव गाजतय दीपक दादांचा, नाव गाजतय योगेश दादांचा. थँक्यू. आणि पहिलाच धक्का लागत असताना आपण पाहतो बॅटिंग करत असताना टीम बंटी रायडर्स या टीमला धाबसंख्य दफलकामध्ये आपण पाहतो. पहिले षटक भरपूर चांगलं पाहायला मिळालं जे षटक हाताळलं अमोलने. आणि आता षटकाची जबाबदारी आहे पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये प्रशांतच्या खांद्यावरती आपण पाहतोय. पहिला बॉलवरती षटकाराला, त्यानंतर मात्र त्या षटकाराला त्याने क्विक रिप्लाय दिला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये न्यू कॅन्डिडेट ऑन अ स्ट्राईक. यावेळेस बॅटची आतली कडा, चेंडू फाईन लेग क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट फाईन लेगला चेंडू फील्ड केला जाईल. तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल हळूवार पद्धतीने का होईना मात्र पुढे सरकते. 65 धावा बनवायचे. 13च्या सरासरीने आस्किंग रन रेट असेल या मॅचचं आणि ते बनवायचे बंटी रायडर्स टीमला. कदाचित शेवटची लढत आणि शेवटच्या लढतीमध्ये थोडंसं शांत पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हटलं जाताना सुरुवात शांत, तर नक्कीच कदाचित शेवट कसं असेल. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये जी सुरुवात चांगली जेव्हा तुम्ही करताना तेव्हा शेवट देखील गोड होतो असं म्हटलं जातोय. परंतु या ठिकाणी तेजस पडवल आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला सोमेश्वर. आखो टप्प्याचा बॉल यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सरळ चाललाय डीप बॅकवर पॉइंट रिझन मध्ये. पंचांचा इशारा यावेळेस दॅट्स अ 4 रन. रन्स मिळत आहेत 4-4-4 हा चौकार. ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का. जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुछट्टी का. थँक्यू. 4 धावा या ठिकाणी येतात. अंपायर सिग्नल नो बॉल 1+4 अशा एकंदरीत धावा मिळतील 5. नशिबाची साथ या ठिकाणी लाभत असताना कदाचित तेजस पडवळ सारखा फलंदाज मैदानावरती आहे. अद्याप धावांसाठी सुरुवात झाली आहे. झुंज देत असताना या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट स्वप्नील 11 जो आदरणीय स्वप्नीलजी शेलवले यांचा संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या समवेत बंटी कुडके आणि बंटी शिंदे यांचा संघ बंटी रायडर्स. आणि यावेळेस तेजस पडवळने मात्र बॅटचा फेस खोललाय. चेंडू सरळ चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. रन्स मिळतात 4. है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का. जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुछट्टी का. जी जान से पूरे प्राण से, जी जान से. थँक्यू. सुरुवातीला 4 चेंडू डॉट आले जे षटक अमोलने हाताळलं. तेजस पडवळला कदाचित लाईन रीड करता आली नव्हती. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार येत आहेत.
म्हटलं जातं ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि या मैदानाच्या आतमध्ये 65 धावांची गरज असताना इथे दोन सलग लागोपाठचे चौकार येतात तेजस पडवलच्या माठामधून. तेजसला माहिती आहे तेजसच्या खांद्यावरती किती जिम्मेदारी आहे. स्वतः संघनायक आहेत, कॅप्टनची भूमिका ते इथे बजावत असताना आपण पाहतोय लिडिंग फ्रॉम द फ्रंट. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय कोलबा टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होते. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलंय. एकच धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना डबल डिजिटमध्ये 19 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती आणि 2 षटकांचा या ठिकाणी आपण खेळ पाहिलाय आणि दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. 65 धावांची गरज आहे आजच्या रात्रीतील अंतिम सामना आणि या अंतिम सामन्यामध्ये आपण आहोत. बरोबर 12:45 होत आहेत. यावेळेस सोर पिच बॉल आणि त्याला पाठवलंय सरळ टाटा बाय बाय करत असताना चेंडू सरळ चाललाय साईड स्क्रीन समोर. ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. दीपक चव्हाण या दादानी केलं PPL स्पर्धेचं आयोजन. थँक्यू. आणि फलंदाज सोमेश्वरच्या बाडमधून आपण पाहतो शेवट गोड करत असताना षटकार त्याने ठोकला आणि 25 धावा फलकावरती आहेत. अत्यंत चांगली फलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. अक्षरशः मी म्हणेन प्रशांत वरती हल्ला बोल करत असताना हे दोन फलंदाज आपण पाहतो. तेजस पडवलला साथ मिळतीये. नॉस्ट्राकिनला आपण पाहतो त्याचा प्रतिबिंब, त्याचा आरसा सोमेश्वर ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि या षटकाराच्या साह्याने आपण पाहिलं तर संघर्ष करत असताना बंटी रायडरचा संघ. म्हटलं जातं ना आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला आयुष्य बदलेल. आणि तसंच बॅटिंग करत असताना हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अमोल या गोलंदाजाने पहिलं षटक वाखाणण्याजोगे हाताळलं. अमोलने केलेली कामगिरी त्याच्यावरती अक्षरशः पाणी फेरलं गेलं आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च केला गोलंदाज प्रशांतने आणि पुढेच एकदा पाचारण केले गेले गोलंदाज अमोलला. संघाच्या वतीनं यावेळेस सांघिक 5 तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक. यावेळेस इथे आपण पाहतोय पॉइंटला टिपला गेला असेल या मॅचची गोल्डन विकेट. तेजस पडवल बॅक टू द पॅव्हलियन. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना 1 more विकेट डाऊन. फलंदाज होईल बाद. तेजस पडवल बॅक टू द डगआउट. योगेश राऊत या दादांचा स्पर्धेसाठी नेहमी नियोजन. हे संपत देशमुख दादा मनोबल वाढवती खेळाडूंचा. हे संपत देशमुख दादा मनोबल वाढवती खेळाडूंचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी शहराचा. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा अभिमान वागणी. ही स्पर्धा आपण पाहतो त्या स्पर्धेचे शीर्षक गीत 2022 पर्व 5वं आपण पाहतो आणि या 5व्या पर्वामध्ये अत्यंत चांगलं दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. नियोजन देखील भरपूर चांगलं आहे. PPLची कमिटी आदरणीय दीपकदादा चव्हाण जे अध्यक्ष आहेत त्यांच्या खालोखाल त्यांच्या खांद्याला खांदा लावून योगेशजी राऊत असेल, संपतजी देशमुख आणि संपूर्ण टीम मॅनेजमेंट यांचं कौतुक करावं तितकं कमी. आजचे अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या रात्रीतील. समीकरण आपण जर पाहिलं तर 2 षटकामध्ये 25 धावा फलकावरती नोंदवला गेला. येणारे 18 चेंडू आणि 40 धावांची गरज असताना पहिल्याच बॉलवरती अक्षरशः फटका खेळण्यासाठी भाग पाडलं तेजस पडवलला आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. अमोलला कोण विसरेल ज्याने मात्र पहिलं षटक भरपूर चांगलं हाताळलंय आणि त्या अमोलवरती जिम्मेदारी आहे आणि तो अमोल इथे अक्षरशः आपल्या संघासाठी घाम गाळत असताना आपण पाहतोय. म्हटलं जातं ना घामाच्या शाईने जे इतिहास लिहितात ते कधीच मागे राहत नाहीयेत आणि असा हा खेळाडू आपण पाहतो अमोल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा बीट केलंय. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला फलंदाज दिनेश. सलग बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट येत आहेत. उद्याची पहिली मॅच गुरु 11 वर्सेस मास्टर 7900 ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल 3:30 अगदी आपण पाहिला तर विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. फार चांगलं जजमेंट
आणि या ठिकाणी टीपला गेला असेल गणेश त्या ठिकाणी होते आणि संपुष्ट झाला फलंदाज धीरेज साठी 1 मोर विकेट आउट. धक्का क्रमांक 3 बंटी रायडर्ससाठी. शान वांगणी परिसराचा सन्मान. थँक्यू. आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अमोलने 2 धावा खर्च केला. त्यानंतर प्रशांतने 23 धावांचं अत्यंत महागडं षटक हाताळलं. 18 चेंडू 40 धावांची गरज होती, परंतु अगदी तंत्रशुद्ध फटकेबाजी त्यांना करायची होती बंटी रायडर्स टीमला. सामना दूर नव्हता, सामना दाखल होता आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर तेजस पडवल पास झाल्यानंतर अजून एक धक्का मैदानामध्ये लागलाय. तो म्हणजे बॅटिंग करत असताना बंटी रायडर्स टीमला मन, मनगट आणि मस्तक या तिहेरी संगमाच्या आधारावरती तुम्हाला मात्र बॅटिंग करायची आहे. चांगला खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. यावेळी चेंडू घरंगळत चाललाय. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना फक्त आणि फक्त एकच धाव मोठ्या फटक्यांपासून अक्षरशः वंचित ठेवलं जात आहे. मागच्या षटकामध्ये मोठे फटके आपण पाहिले आणि तिथे गोलंदाज होते प्रशांत, परंतु आता वेगळं समीकरण. जिथे गोलंदाज अमोल तिथे मात्र मोठे फटके नाही आहेत. अगदी पूर्णपणे फलंदाजांच्या पायामध्ये रमेशजी मयेकर आपण पाहिलं तर भेड्या ठोकण्याचं काम हा गोलंदाज करतोय अमोल. हा लेफ्ट आर्म राऊंड विकेटने षटक क्रमांक 30 आणि शेवटचा अंतिम बॉल या षटकातील आपण पाहतो 1 to go. यावेळेस पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा बॉल ऑनसाइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. स्वतः अमोल येत आहेत चेंडूवरती. थोडासा उशीर होईल चेंडू गॅदर करेपर्यंत, तोपर्यंत मिळतील तत्पूर्वी या घेतलेल्या 2 धावा आणि या दुहेरी धावेच्या मदतीने संघाचं धावफलक अगदी पुढे सरकत असताना आपण पाहतोय 28 या आकड्यामध्ये 65 धावांची गरज आहे. 18 बॉल 40 धावांचं समीकरण होतं आणि आता समीकरण उरलंय. मैदानाच्या आतमध्ये येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी बंटी रायडर्स या टीमला. वांगणी क्रिकेट प्रीमियर लीग पीपीएल पालकमंत्री प्रीमियर लीग पीपीएल वांगणी क्रिकेट प्रीमियर लीग. थँक्यू अमोल ची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाही आहे. काय त्यांनी गोलंदाजी केली स्वप्नील इलेव्हन टीमसाठी. पहिलं षटक ज्याने हाताळलं जे पावसलेचं षटक होतं, फक्त अवघ्या 2 धावा त्यांनी खर्च केला. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं एक षटक महागडं आलं, परंतु ग्राफ अगदी उंचावत असताना त्या ग्राफला कशा पद्धतीने थांबवण्यात येईल याचं अत्यंत चांगलं समीकरण आपण पाहिलं अमोलच्या माध्यमातून. अमोलने पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या खात्यावरती जिम्मेदारी घेतली आणि त्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च करत 2 फलंदाजांना बाद केले. या ठिकाणी संघ मालक काहीतरी सूचना करतायत. मास्टर कार्डचा या ठिकाणी वापर करण्यात येतो आणि 12 चेंडू 37 धावांची गरज आहे. संघ कदाचित अडचणीत असेल तो म्हणजे बंटी रायडर्स हा संघ. आदरणीय बंटी शिंदे सर, आदरणीय बंटी कुडके यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट मैत्रीपूर्ण लढत म्हणता येईल, कारण आमचे स्वप्नीलजी शेलवले हे देखील या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. त्यांचा संघ स्वप्नील इलेव्हन अत्यंत चांगली कामगिरी राहिली आहे, कारण 64 धावा त्याने पूर्वार्धामध्ये नोंदवल्या आणि 65 धावांची गरज असताना षटक भरपूर चांगला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी अटॅकिंग आहे. आता 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी वापरण्यात येईल, कोणत्या गोलंदाजाला पाचारण करण्यात आलंय. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. गोलंदाज सत्तूला आपण पाहतोय. टेनिस cricket.in माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट. भरपूर चांगलं काम त्यांच्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या वतीनं क्लॅरिटी विथ क्वालिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य आणि अत्यंत चांगला लेखाजोखा ऑफिशियल अपडेटर असतील. त्यानंतर आमचे ऑफिशियल स्कोरर यांचं देखील मनपूर्वक आभार. जे आमच्या समावेश जॉईंट आहेत रमेशजी मयेकर यांचा देखील विशेष आभार. षटक क्रमांक 4 या ठिकाणी गोलंदाज सत्तू राईट आर्म ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल वरती परवडी होती आणि यावेळी चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पण कोरडीचा पुन्हा एकदा येतोय हा ब्रँडेड षटका. गावाची शान राजेंद्र थँक्यू. आणि या ठिकाणी सामंत सर मला माहिती देत की ओव्हर द वेस्ट कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू असेल तर हे तपासलं जाईल. सुभाष पाटील सर आमच्या समावेश जॉईंट आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आणि टीव्ही अंपायर या ठिकाणी आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. डिसिजन पेंडिंग असेल
या ठिकाणी तपासलं जात आहे गोलंदाजाची शैली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर चेंडू एक्झॅक्ट कुठे होता, कंबरेपेक्षा जास्त उंचीचा होता की अगदी खोलवर टप्प्याचा होता की अगदी फलंदाज या ठिकाणी पुढे स्टेप आउट झाला, हे सर्व गोष्टी या ठिकाणी चेक केल्या जातात. अगदी साइड अँगल कॅमेरा, नो बॉल, 6+1 म्हणजे 7 धावा एकंदरीत. आणि आता टीमची टोटल आपण पाहतोय 12 चेंडू 37 धावांची गरज असताना आता 12 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. फ्रीटचा बॉल, उघडा डोळे पहा नीट, आता या बॉलवरती असेल फ्रीट. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे सोमेश्वर, ज्याच्या बॅटमधून अद्यापपर्यंत 2 षटकार आपण पाहिलेत. तर सोमेश्वर बंटी रायडरसाठी यावेळेस इथे चांगला फटका, कदाचित फ्रीटचा बॉल होता, झेल घेतला असता तरी पूर्णपणे सेफ असेल फलंदाज, परंतु या ठिकाणी 1 धाव एकवटली गेली आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, तंत्रशुद्ध फटकेबाजी आहे. सोमेश्वरला माहिती आहे सुरुवातीला टॉप ऑर्डरचे फलंदाज या ठिकाणी ढासळलेत, परंतु अगदी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ही जोखीम पत्करावी लागेल आणि या संघाची आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घ्यावी लागेल. आणि ते करत असताना आपण पाहतो सोमेश्वरला माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये आपला बल्ला बोलतोय, कदाचित चौकार षटकार येतात आणि त्यानंतर सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यावं लागेल, कारण क्रिकेटची लाईफ लाईन आहे. ज्या पद्धतीने मुंबईची लाईफ लाईन, मुंबईची लोकल आहे, त्या पद्धतीने क्रिकेटची लाईफ लाईन म्हटलं तर सिंगल डबल आणि या ठिकाणी यूज केली जाते. ज्यावेळेस पुन्हा एकदा बॅटची अतिकडा आहे, टॅप केलं चेंडूला, एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल अगदी हळूवार पद्धतीने पुन्हा एकदा पुढे सरकेल. अमोलने मात्र 2 षटक हाताळले, 2 षटकामध्ये जबरदस्त स्पेल अमोलचा राहिला. कदाचित असं वाटलं होतं की संघ पूर्णपणे पकड मजबूत करेल, परंतु सोमेश्वर सारखा फलंदाज मैदानावरती अजून आहे आणि इथे या मॅच मध्ये अगदी काही घडू शकतं. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत प्रेडिक्ट करू शकत नाहीये गोलंदाज. आपण पाहतो सत्तू, पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सोमेश्वर. 37 धावा, 37 रन्स, 28 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस इथे आपण पाहतो चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, पडल्यानंतर चेंडू थोडंसं खाली राहतो. एक्झॅक्ट अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ प्लेनचा हा चेंडू होता, परंतु संपर्क होऊ शकला नाहीये. कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता, ताकदीचा प्रचंड वापर या ठिकाणी खांद्याचा वापर केला फलंदाज सोमेश्वरने, परंतु चेंडू काही बॅटच्या संपर्कात येऊ शकला नाहीये. या ठिकाणी आपण पाहतो समर इन डिलिव्हरी, थोडासा चेंडू खाली राहिला. पुढे एकदा वेळेस चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, फटका सजवलाय, नेत्रदीपक फटका, चेंडू सरळ चाललाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, रन्स मिळतात 4. हा येतोय दर्जेदार चौकार. राजेंद्र शेलार, संपत देशमुख देती सर्वांना मान, पालकमंत्री प्रीमियर लीगचे जमल्यात सर्व. थँक्यू. 65 धावांची गरज असताना आपण पाहतो 65 धावांचा पाठलाग करत असताना 41 धावा फलकावरती आहेत. जोपर्यंत सोमेश्वर आहे तोपर्यंत कदाचित या मॅच मध्ये पकड मजबूत करेल तो म्हणजे बंटी रायडर्स हा संघ. गोलंदाज आपण पाहिला तर माणूस भारी, एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, परंतु अगदी चेंडू खरं करत राहिला, संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाही, बॅटची कडा लागली, परंतु अगदी या ठिकाणी स्टिकर एंडला लागत असताना एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकती आहे. अत्यंत चांगली स्पर्धा आपण पाहतोय. प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला दिवस रात्रीमध्ये 8 मॅचेस ग्रुप ए, बी, सी आणि डी या 4 ग्रुपच्या वतीने आपण हे संघ या ठिकाणी पाहतोय. तब्बल 20 संघांचा भरणा असलेली स्पर्धा पालकमंत्री प्रीमियर लीग. गोलंदाज सत्तू, पुन्हा एकदा सज्ज, नो बॉल. पंचाचा इशारा, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला गॅदर केलाय, पण तो अंपायर सिग्नल निरंजन सावंत सर या ठिकाणी शशांक पाटील सर आम्हाला सांगत असताना की हा चेंडू खराब आहे.
धावसंख्येच्या फलकामध्ये आपण पाहिलं तर ओव्हर स्टेपिंगचा या PPL लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान या PPL लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान तर बंटी रायडर्स या संघाच्या खात्यामध्ये वाढ होत असताना या धावसंख्येने जीव की प्राण इथे क्रिकेट जीव की प्राण 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 या PPL लीगची शान वांगणी परिसराचा 43 धावा सन्मान या फलकामध्ये PPL लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान अद्याप 22 धावा बनवायचे उर्वरित चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू आणि 22 धावांचे इक्वेशन या मॅचचा आपण पाहतोय राऊंड विकेट गोलंदाजी सत्तूची आपण पाहतो शेवटच्या बॉलवरती जर एखादा मोठा फटका चौकार षटकार आला तर समीकरण आणखी सोपं झाल्यासारखं वाटेल बॅटिंग करत असताना बंटी रायडर्स या टीमला ब्रेकचा बॉल यावेळेस आपण पाहतोय चेंडू सरळ पॉइंटच्या डोक्यावरून स्वीपर रिझन मध्ये चेंडू सरळ चला बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन्स मिळत आहेत 4 हा येतोय पुन्हा एकदा PPL चौकार लक्ष्मीकांत शेलार वांगणी गावाचा फलंदाज आहे तो गुणवान रोहन जाधव वांगणी गावाचा ऑलराऊंडर तो आहे महान निखिल शेलावले बॅट्समन छान गौरव गावाची आहे शान इथे क्रिकेट जीव की प्राण इथे क्रिकेट जीव की प्राण या PPL लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान या थँक्यू PPL थँक्यू लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान सांगितलं शेवटच्या बॉलमध्ये चौकार झालेला या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करेल अगदी डोकं वर काढेल बॅटिंग करत असताना बंटी रायडर्स हा संघ सुरुवातीला आपण पाहिलं तर भरपूर चांगला खेळ त्या संघाचा राहिलाय पूर्ण तालिकेवरती आपण पाहिलं तर भरपूर गुण त्यांच्याकडे आहेत अगदी आपण पाहिलं तर जवळजवळ 4 गुण त्यांच्याकडे आहेत गुण तालिकेवरती शेलार एक नंबर तो बंटी रायडर्स हा संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चौथा सामना या ठिकाणी खेळत असताना 10 चेंडू आणि आता 18 धावांची गरज आहे शेवटच्या अंतिम षटकामध्ये भरोसा दाखवला गोलंदाज बाळू कडाळीवरती म्हटलं जाताना संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता मंदिर जाके भगवान नहीं मिलता क्यों लोग आज भी पूछते हो पत्थर को क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता आणि शेवटच्या षटकाचा विश्वास दाखवलाय बाळू कडाळीवरती फुलटॉस बॉल यावेळेस साईडला फक्त वळवलंय शेतकरी चिकारीकडे सचिन अगदी एक धाव परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजपणे एकवटल्या जातात गुड रनिंग विरुद्ध विकेट फुलटॉस बॉल होता फुलटॉस बॉलवरती परवडी होती कदाचित या बॉलवरती जर मोठा फटका येऊ शकला असता तर सामन्याचं समीकरण आणखी सोपं आपल्याला पाहायला मिळालं असतं 6 बॉलमध्ये बनवायचे 18 आणि आता समीकरण येणारे 5 चेंडू 16 धावांची गरज स्ट्रायकिंगला सोमेश्वर यावेळेस इथे लाईन चांगली पाहायला मिळते बालू कडाळीचं कौतुक करावं इतकं कमी पहिल्या बॉलवरती आपण पाहतो फुलटॉस बॉलवरती परवणी होती परंतु आता ती संधी पुन्हा नाही आहे कारण गोलंदाजी करत असताना बाळू कडाळीवरती विश्वास दाखवलाय स्लॉग बोर्डच्या षटकामध्ये आणि त्या विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी त्याला करावी लागेल हा चेंडू डॉट आलाय एक डॉट चेंडू सामन्यावरती पकड मजबूत करेल यावेळेस अजून एक चांगला व्हेरिएशन स्विंग आणि मिस करत असताना चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय तोपर्यंत बॉल या ठिकाणी आपण पाहतो येतोय डॉट सलग लागोपाठचा हा दुसरा चेंडू डॉट येतोय धावसंख्या फलकावरती स्थिर 6 चेंडू 18 धावांची गरज असताना आता 3 चेंडू 16 धावांची गरज वडा मॅच जबरदस्त सामना शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहतो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आजची दुसरी रात्र आपण पाहतोय आणि या दुसऱ्या रात्रीतील हा थरारक सामना मैदानावरती रंगतोय 3 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज 3 मोठे फटक्यांची नितांत गरज असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बंटी रायडर्स टीमला एखादा चेंडू डॉट आला तर मात्र पूर्णपणे या सामन्यावरती पकड मजबूत करेल तर म्हणजे गोलंदाजी करत असताना स्वप्नील 11 हा संघ आपण पाहतोय स्वप्नीलजी शिलवले यांचा हा संघ आपण पाहतोय 3 चेंडू 16 धावांची गरज जरा जास्त वेळ घेऊ नका गोलंदाज बाळू कडाळी यावेळेस इथे फक्त दिशा दिली आहे क्लिअर केलाय चेंडू सरळ चाललाय गलित क्षेत्रामधून
फाउंडर लाईनच्या दिशेने नाट्य मिळतात 4 सामना अजूनही जिवंत आहे येणारे 2 चेंडू आणि 12 धावांची गरज हा येतोय चौका पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा ठेवलाय वांगणी या शहराला पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा ठेवलाय वांगणी या शहराला दीपक चव्हाण Thank you. आणि या चौकाराने पुन्हा एकदा अशा पल्लवित केला. ती विजयाची स्वप्न कधी गोलंदाजाला दाखवत आहे तर कधी फलंदाज आपल्या संघाला विजयाची स्वप्न दाखवत आहेत 2 चेंडू 12 धावांची गरज आहे म्हणजे इथून नितांत 2 मोठ्या फटक्यांची गरज असेल बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकर येईल सोमेश्वर त्याच्या बॅटमधून अद्यापपर्यंत आपण जर पाहिलं तर रमेश मयेकर आम्हाला सांगतात की 2 षटकार आपण पाहिले 2 चौका त्याच्या बॅटमध्ये पाहिलेत 26 धावांची इनिंग त्याने साकारली आहे आणि अगदी शेवट तो घोड करेल का आपल्या टीमसाठी 2 चेंडू 12 धावांची गरज गोलंदाज सज्ज माळू कोणाली आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सेट बास्टमन सोमेश्वर ऑन अ स्ट्राईक फुल टॉस आणि या ठिकाणी कदाचित या बॉलवरती धावा मिळत आहेत 4 असं वाटलं होतं की या बॉलवरती जर 6 धावा आल्या असत्या तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पकड मजबूत केली असती परंतु आता सामना जिंकता येणं फार कठीण आहे कदाचित एखादा चमत्कार वाचवेल का बॅटिंग करत असताना पण ती रायडर्स टीमला कारण गोलंदाज आपण पाहतो मालू कडाळी आहे अत्यंत चांगला गोलंदाज त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि विश्वासाला सार्थक अशी गोलंदाजी त्यांनी केली आहे अंतिम षटकामध्ये 18 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती आल्या दुहेरी धाव त्यानंतर सलग लागोपाठचे 2 चेंडू डॉट आले ते अत्यंत महत्वाचे होते त्यानंतर चौकार आणि चौकार शेवटचा अंतिम बॉल आणि या ठिकाणी सामना जिंकलाय स्वप्नील 11 या टीमने संघाचं हार्दिक अभिनंदन वेल प्लेड बॉईज एंड इज वेल देन ऑल इज वेल या ठिकाणी हार्ड टीम मंडी रायडर्स ज्यांनी सामना गमावलाय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच